श्रोतेहो नमस्कार. रेडिओ हिमगिरी 90.4 FM प्रस्तुत हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, जागतिक मानसिक आरोग्य या दिनानिमित्त कामाच्या ठिकाणी जोपासावयाचे मानसिक आरोग्य कसे असायला हवे याविषयी मागील भागामध्ये डॉक्टर मनाली रणदिवे सबाने, मनशास्त्र क्लिनिक वर्धा नागपूर, डायरेक्टर फाउंडर अँड सिनियर सायकोलॉजिस्ट, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी मेघे वर्धा, त्यासोबतच श्री सुमित लता प्रकाश उगेमुगे, बिहेवियर थेरपिस्ट अँड सायकोलॉजिस्ट, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी मेघे वर्धा येथील डॉक्टरांशी संवाद साधला होता. श्रोतेहो, या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आज आपण पुन्हा ऐकूयात. चला, पुढचा प्रश्न मॅम मला असा विचारायचा आहे की मानसिक रोगी आहे कसं ओळखावं? कारण घरी असताना, वावरताना लोकांमध्ये बरेचसे लोक जे सुज्ञ असतात, जे बिहेवियर अलग करतात, त्यांना ते मानसिक रोगी म्हणतात, आणि मानसिक रोगी जे ते आपल्याला पागल समजतात. बरोबर, असं होऊन जातं. तर नेमकं ओळखायचं कसं नेमकं की रोगी आहे? ओके, सायकॅट्रिक डिसऑर्डर्स हा एक खूप मोठा विषय आहे आणि त्याच्यात अनेक डिसऑर्डर्स आहेत. अगदी झोपेचे सुद्धा 55 डिसऑर्डर्स आहेत, 55 स्लीप डिसऑर्डर्स आहेत. ओके, पण आपण एक थोडक्यात ढोबळ मनाने समजून घेऊया की मानसिक आजार म्हणजे काय किंवा रुग्ण कसा वागतो. ओके, तर सगळ्यात पहिले म्हणजे काही ठराविक बायोलॉजिकल मार्कर्स आहेत, जसं की झोप. झोप जर चांगली येत नसेल तर डेफिनेटली मानसिक आजाराचं हे लक्षण असू शकतं. ओके, माणसाची अगदी सिंपल गोष्ट ना, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर झोपेमध्ये सुद्धा असं आहे की उशिरापर्यंत झोप लागत नाहीये, मी झोपायला जातोय पण 2-2, 3-3 तास जागाच राहतोय, किंवा वारंवार माझी झोप उघडते आणि एकदा झोप उघडली की पुन्हा परत झोप लागत नाही, किंवा फार पहाटे फार जाग येते आणि मग परत झोप लागतच नाही. भूक अचानक कमी होणं, गेल्या 15 दिवसात, महिन्याभरामध्ये भूक कमी झालीये, भूक लागतच नाहीये. दुसरं म्हणजे ज्याला आम्ही म्हणतो की लॉस ऑफ इंटरेस्ट, की एक कशातच मन रमत नाही, कशातच मन लागत नाही आहे. लो मूड, की कायम एक उदासीनता असते, पटकन कुठल्या गोष्टीवरती हसूच येत नाही, म्हणजे हास्य जत्राचा एपिसोडही बघून हसू येत नाही वगैरे, असं असेल जर का तर. किंवा असं जरी असेल की फार चिंता, अति चिंता, प्रत्येक गोष्टीची प्रचंड चिंता आणि एक्स्ट्रीम विचार, की आत्ता 5 वाजता मुलगा घरी येणार होता, 4:15 झालेत, आला नाही. हे सगळ्या आयांची काळजी असते. पण तिथून डायरेक्ट विचार, आता ऍक्सिडेंटच झाला असेल आणि त्याच्यात तो गेलाच असेल, इथपर्यंतचा एक्स्ट्रीम विचार, आणि त्यामुळे हातापायाची ताकद निघून जाणे किंवा पायाखालची जमीन गेल्यासारखं, अरे झालं काहीच नाही आहे. पण अति विचार करून, आपण एक्स्ट्रीम विचार करून अगदी टोकाची भूमिका किंवा टोकाच्या विचाराकडे जातोय, डेफिनेटली मानसिक आजाराचं लक्षण. सोशल विड्रॉल जे मी सांगत होते, की अचानक लोकांशी बोलणं कमी झालंय, एकटा राहायला लागलाय. ह्या बऱ्याचशा पॅरेंट्सचे कंप्लेंट्स असतात की माझा मूल टीनेज मधलं कोणात मिक्सच होत नाही, घरी पाहुणे येतात तरी हा रूम मधनं बाहेरच येत नाही, एकटाच राहतो, कोणाशी बोलतच नाही, तुसड्यासारखा वागतो. ओके, डेफिनेटली मानसोपचार तज्ञांकडे घेऊन जाण्यासारखी गोष्ट आहे. त्यानंतर जर आपल्याला अगदी आता 15 सप्टेंबरला ना सुसाईड प्रिव्हेन्शन डे झाला, त्यामुळे आपण थोडंसं त्याच्याबद्दल बोलूया की आत्महत्येचे विचार येत आहेत मनात. आता आत्महत्येचे विचार ऍक्च्युली सगळ्यांच्याच मनात कधीतरी येऊन जाऊ शकतात, त्याच्यात काहीच वावगं नाही आहे, पण वारंवार येतात. त्याबद्दलचे मी विचार करतोय, त्याच्याबद्दल मी रिसर्च करतोय, त्याच्याबद्दल मी कृती कशी करायची इथपर्यंत विचार करत आहे, त्याचं प्लॅनिंग करून ठेवतोय की असं करीन, मग कोणी जेव्हा नसेल घरी तेव्हा करीन. हे जर विचार तुम्हाला येत असतील तर डेफिनेटली मानसोपचार तज्ञांना भेटा, आणि ह्यावर आपण उपचार सगळं करू शकतो आणि ह्यातनं तुम्हाला बाहेर काढू शकतो. बरोबर. आणि जर एखादा मित्र असं आपल्याला बोलून गेला की असंच की मला ना सगळं संपून टाका असं वाटतंय, तर ह्याला सिरियसली घ्या. हे उडवू नका, मस्करीत घेऊ नका, ह्याला सिरियसली घ्या. शांतपणे त्याच्या खांद्यावर एक हात ठेवा आणि त्याला विचारा की काय झालंय रे, सांग ना मला, आणि त्याला मोकळं व्हायचा चान्स द्या. असं कसं तू म्हणतोयस, चल काहीतरी फालतू, असं करू नका. कारण मानसिक आरोग्य कोणाचं कधी ढासळेल आपल्या आजूबाजूच्या लोकांचा ते सांगता येत नाही, आणि ते चेहऱ्यावर दिसतही नाही, ते मनात असतं ना. त्यामुळे ते लोकांना जाणून घ्या, त्यांच्याशी संवाद करा, तर तुम्हाला कळेल की हा व्यक्ती करेक्ट ट्रॅकवर आहे का, थोडासा त्याची गाडी सरकते, आणि त्याला मदत करा. नक्कीच.
असे बरेचसे मित्रांनो, तुम्हाला जेव्हा आता ही मुलाखत तुम्ही ऐकली असेल, तुम्हाला निश्चितच कधीतरी वाटलं असेल की आपण सुद्धा मानसिक रोगी आहे का? सुरुवात तर झाली नाही ना आपल्याला, कारण की ज्या तुम्ही काही गोष्टी सांगितल्या की झोप न लागणं असेल वा लगेच भूक कमी होणं असेल, तर निश्चितच मित्रांनो जवळपास 70% लोकांना तरी वाटत असेल की माझ्यामध्ये पण मलाही ही काहीतरी सुरुवात आहे. झालेली आहे. तर बरोबर. नक्कीच मला झोपेबद्दल काही गोष्टी ऍड करायच्या आहे. आजकाल ते वाढण्याचं कारण हे आहे की आपण अगदी मोबाईल ठेवला आपल्या उशीच्या खाली की लगेच झोपण्याचा प्रयत्न करतो. तर असं न करता किमान अर्धा तास आधी, 1 तास आधी हा मोबाईल थोडा वेगळा ठेवा, उशीखाली न ठेवता आणखीन दूर कुठेतरी ठेवा. सोबतच बऱ्याच लोकांना हे असते एक सवय की अलार्म लावून झोपतात. मग जसा अलार्म वाजतो आपण त्या अलार्ममुळे उठत असतो. मुळात आपल्याला एक बायोलॉजिकल क्लॉक आपल्या शरीरातच आहे. आपली झोप कंप्लीट झाली असं जेव्हा मेंदू आपल्याला कळवतो तेव्हा ऑटोमॅटिक आपल्याला जाग येते. पण असं न करता जेव्हा आपण अलार्मवर डिपेंड असतो आणि अलार्म सकाळी वाजला की लगेच आपण पहिला प्रश्न आपल्यालाच असतो की माझी झोप झाली का? याला मॉनिटरिंग स्टेज म्हणतात. आणि जेव्हा आपण असा प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला मग स्वतःलाच सांगतो माझे डोळे दुखत आहेत, जरा भारी भारी वाटतंय डोकं, तर माझी झोप झाली नाही यार, असाच मूड राहील माझा. मग माझी झोप झाली नाही तर मला फ्रेश दिसलं पाहिजे, तर ते आणखीन जास्त वेगळ्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करतात. मग याच अनुषंगाने जर काही महिला असतील तर त्या जास्त मेकअप करणे, काही पुरुष असतील तर जास्तीत जास्त चहा आणि कॉफी घेणे, काही पुरुष आणखीन वेगळ्या पद्धतीचे जसं स्मोकिंग आणि याने की मला तरबेज वाटलं पाहिजे, कामामध्ये लक्ष असलं पाहिजे म्हणून मी स्मोकिंग केलेलं आणखीन बरं, असंही बऱ्याच पुरुषांच्या बाबतीत होत असतात, नाही मॅम? हो बरोबर. पण हे मॉनिटरिंग न करता हे एक प्रारंभीचे 5 ते 10 सेकंदाचे थॉट्स असतात सुहास. याच्यावर फक्त एवढाच उपाय आहे सकाळी उठल्यानंतर की एवढंच म्हणणे की आता माझ्या डोक्यात येणाऱ्या विचारांबाबत मी नंतर विचार करेन. असं जेव्हा तुम्ही सांगता तर तो टाइम स्पॅम जेव्हा निघून जातो ना, तेव्हा आपल्याला फ्रेश आहो की नाही, माझी झोप झाली की नाही हे प्रश्न न पडता आपण दुसऱ्या कामात व्यस्त होतो. पहिली गोष्ट टाइम साठी अलार्म लावूच नाही. दुसरी गोष्ट 1 तासाच्या अर्ध्या तासाच्या आधीच मोबाईल ठेवून द्यावा. रात्री झोपत असताना बेडवर बरेच लोक स्वतःशीच बोलतात की उद्या काय काम करायचे. याच्यामुळे झोप न लागण्याला त्रास होतो सुहास. मग त्यावेळेस काय करायचं, त्यावेळेस स्वतःला एक प्रश्न विचारून बघा, आता पडल्यावर या बेडवर मी उद्याची कामं आता करू शकणार आहे का? नाही. मग उत्तर काय येईल? नाही ना. मग या कामांबद्दल मी उद्या विचार करेल. दिवसभराची सगळी महत्वाची कामे मी निपटवलेली आहे. फक्त आता माझं एक खूप महत्वाचं काम राहिलेलं आहे, ते म्हणजे माझी झोप, आणि मला आता झोपायचं आहे. हे काही प्रायमरी सजेशन्स तुमची झोप कव्हर आणि व्यवस्थित करायला मदत करू शकतात जर तुम्हाला हे त्रास जाणवत असेल तर. नक्कीच नक्कीच. आणि नाहीच, जसं मामने बोललात की मधात जर जाग आला तर त्यांच्या मनात परत विचार येतात आणि परत त्यांना झोप लागत नाही. यावर नक्कीच मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणं गरजेची आहे असं मला वाटतं. नक्कीच, अतिशय सुंदर तुम्ही या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. जसं एखादं तब्येत जर आपल्याला बिघडत असेल तर वारंवार बिघडत असेल तर आपण समजू शकतो, डॉक्टर म्हणतात की पोटापासून सर्व विकार सुरू होतात. तसंच मानसिक दृष्ट्या जर आपल्याला आजारी होत असेल तर नक्कीच झोप हा खूप महत्वाचा विषय आहे. आणि सुरुवातीच्या काळामध्ये मोबाईल टीव्ही नव्हते, त्याच्यामुळे त्यांच्याकडे काही साधनं नव्हते, त्याच्यामुळे ते व्यवस्थित झोपायचे आणि लवकर उठायचे, सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठून जायचे, आणि त्यामुळेच कधी ते आत्महत्या वगैरे त्यावेळेस नव्हत्या त्यावेळेस. पण आता सध्या कमी होतं त्यावेळेस. पण आता सध्याचं हे वातावरण सर्व बिघडलेलं आहे. मोबाईलमुळे झोप असेल किंवा एकटेपणा जास्त मोबाईलच मित्र वाटत आहे आपल्याला. आणि त्याच्यामुळे त्याचीच दुनिया खरी वाटत आहे, आणि आजूबाजूची ऍक्च्युली आहेत जी माणसं, सजीव माणसं, ती आपल्याला नकोशी झालेली आहेत किंवा खोटी वाटायला लागली आहे. मित्रांनो, या तुम्हाला कितीहीदा वारंवार आम्ही जरी सांगितल्या, सरांनी सांगितलं, मॅमनी सांगितल्या, तरी आपल्याला थोड्या वेळासाठी बरं वाटेल, पुन्हा आपण आपल्या गोष्टी चालू करणार आहे, यात काही शंका नाही. परंतु नक्कीच विचार करण्याची गोष्ट आहे. आणि आज जर आपण विचार केला तर नक्कीच बऱ्याचशा गोष्टीपासून आपण वाचू शकतो. म्हणून आजपासून हा विचार करणं सुरू करा की आपल्याला नेमकं काय करायचं आहे. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे लवकर झोपा, अर्धा तास अगोदर मोबाईल बाजूला ठेवा आणि सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा, अलार्म बंद करा सुरुवातीला. चला, पुढचा प्रश्न मॅडम असा आहे माझा की आता समजा एखाद्या व्यक्तीला मानसिक आजार झालेला आहे, तर औषधोपचाराने आपण त्याला बरं करू शकतो का?
काय म्हणा? येस, नक्कीच औषधोपचारांनी आपण बरं करू शकतो. आणि औषधांपासून किंवा सायकॅट्रिक मेडिकेशन्स पासून प्लीज पळू नका. लोकांचे खूप गैरसमज असतात की औषधं नाही, आम्हाला नाही घ्यायचीत मानसिक आजारांवरती औषधं. खूप जण माझ्याकडे येऊन म्हणतात की औषधं नको, बाकी काहीतरी उपाय सांगा. तर मी तुम्हाला एक सांगू इच्छिते श्रोते हो, की सगळ्या सायकॅट्री आणि सायकॉलॉजी च्या जगात जितकी ही पुस्तकं असतील त्या सगळ्यामध्ये लिहिलेलं आहे, बेस्ट ट्रीटमेंट इज ऑलवेज अ कॉम्बिनेशन ऑफ फार्मकोथेरपी अँड सायकोथेरपी. म्हणजे काय ते सांगते. फार्मकोथेरपी म्हणजे औषधोपचार आणि सायकोथेरपी म्हणजे काउन्सिलिंग आणि काउन्सिलिंगचे अनेक सायंटिफिक प्रकार. हे दोन्ही एकत्र केल्याने मॅक्झिमम मानसिक आजार हे पूर्णतः बरे होऊ शकतात किंवा पूर्णतः मॅनेज केले जाऊ शकतात. नक्कीच नक्कीच. त्यामुळे हे कॉम्बिनेशन फार महत्वाचं आहे. नुसतं काउन्सिलिंगनीही उपयोग नाही आहे आणि नुसतं मेडिकेशननीही उपयोग नाहीये. हा, मानसिक आजार असेल तर नक्कीच या दोन्हीचं कॉम्बिनेशन पाहिजे. पण मानसिक आजार नाही आहे, फक्त ताण आहे, तर ते नुसत्या काउन्सिलिंगनी होऊ शकतं. बरं, त्याच्याकरता कदाचित तुम्हाला औषधांच्या वाटेवर जावं लागणार नाही. पण त्यातही सायकॉलॉजिस्टकडे तुम्ही गेलात आणि सायकॉलॉजिस्टला जर वाटलं की नाही, तुमचा जो ताणाचा प्रमाण आहे हे जास्त आहे आणि तुम्हाला औषधांची गरज आहे, तर ते तुम्हाला सायकॅट्रिस्टकडे रेफर करतील. मुळात सायकॅट्रिस्ट हा डॉक्टर म्हणजे MBBS, MD, DPM किंवा DNB सायकॅट्री केलेला व्यक्ती असतो, जो औषधोपचार करतो म्हणजे मेडिकेशन्स देतो. आणि सायकॉलॉजिस्ट हा सायकॉलॉजी शिकलेला, मानसशास्त्र शिकलेला आणि ज्याचं काम मानसिक चाचण्या करणं आणि काउन्सिलिंग, समुपदेशन आणि सायकोथेरपी करणं. हा फरक लक्षात घ्या आणि दोघांचीही मदत घ्या एकत्र. नक्कीच नक्कीच. अतिशय महत्त्वाचं आहे समर्पक उत्तर या ठिकाणी. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण या ठिकाणी आहोत. समजा आपल्याला जेव्हा माहिती पडलं की हा मानसिक आरोगी आहे, तर नेमकी त्याची काळजी कशी घ्यायची? कारण की बऱ्याचदा त्यालाही वाटलं नाही पाहिजे की आपण मानसिक रोगी आणि एकदम जास्त आपल्याकडे लक्ष देत आहे, तर असं काहीतरी वेगळं करता यावं का? ओके, सुमित उत्तर देऊ शकता. नक्कीच. वेगळं करता यावं म्हणजे मुळात मानसिक आरोग्य ही असतं आणि हे मानसिक आरोग्य ढासळू शकतं. या दोन्ही गोष्टी लक्षात येणं गरजेचं आहे. ज्यांना आजार झालेला आहे त्यांची तर आपण निश्चित काळजी घेतच असतो, पण ती घेत असताना त्यांना टोचून बोलू नये, त्यांना दुखावू नये. मानसिक आजार असतात हे जेव्हा आपण आत्मसात करतो, याला जेव्हा ऍक्सेप्टन्स देतो, तेव्हा त्यावर उपचार करण्यासाठी आपण पुढाकार घेतो. तर हे होणं तेवढंच गरजेचं आहे. आणि त्याला टोचून न बोलता, किमान त्याला न दुखावता आपण जर त्याला विचारलं की जे तुझे वागणूक आहे हे मी समजू शकतो, ही तुला नाही सगळ्यांना होऊ शकते, पण यावर उपाय आहे, आपण तो करून बघायचा का? अशा रुग्णांचा बऱ्याचदा काय होतो, विश्वास ढासळलेला असतो प्रत्येकावर, त्याचा स्वतःवरच नसतो, तो लोकांवर काय ठेवेल. त्याला वाटतो की मी आधी असा होतो, आता अचानक काय झालं मला, मी आधीचा तर व्यवस्थित होतो, आता तर मला आणखीनच काहीतरी वेगळं वाटतं. तर हा विश्वास जो आहे ना, त्याचा शाबूत ठेवला पाहिजे. त्याच्या खांद्यावर एक हात ठेवा, त्याला म्हणा की जेही तुला वाटतं ते मला लक्षात आलंय की हा मानसिक आजाराचा एक लक्षण असू शकतं आणि आपल्याला यावर उपचार घेतले पाहिजे. तर त्यालाही वाटतं की नाही, हो, माझ्यासोबत माझ्या घरचे आहेत. आणि त्यावेळेस त्याला ही पहिली पायरी आहे त्याच्या बरोबर होण्याची सुवास. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या इथे जे काळजीवाहू लोक असतात ना, त्यांचंही मानसिक आरोग्य या मानसिक रुग्णांची काळजी घेत असताना ढासळण्याची शक्यता असते. तर त्यांना नेमकं काय केलं पाहिजे? तर आमच्या याच्यात एक कन्सेप्ट आहे मॅम, सायको एज्युकेशन, की मानसिक आजार जर आहे तर याची काळजी कशी घ्यावी, या पद्धतीने घेतलेली काळजीचे कुठले फायदे होतात, या पद्धतीने न घेतलेल्या काळजीचे कुठले नुकसान होतात, हे जेव्हा आपण सांगतो एखाद्याला, हे जेव्हा रुग्णांनाही सांगतो. बरेचदा रुग्ण काय होतात, स्वतःला जाणवणारे लक्षणांचे युट्यूब व्हिडिओज पाहतात आणि निगेटिव्ह परिणाम असणारे युट्यूब व्हिडिओ जास्त पाहतात की याचे नकारात्मक परिणाम काय होतील. ते न करता चुकीची इन्फॉर्मेशन, चुकीची इन्फॉर्मेशन जास्त डोक्यात घालून आम्हाला तर पहिले 2-3 सेशन त्यावरच द्यावं लागतं. अरे नाही रे बाबा, असं नसतं. मुळात तू एकटाच नाहीये. मी मगाशीच बोललो की ज्यांना मेंदू आहे त्यांना मानसिक त्रास होण्याची पॉसिबिलिटी आहे. नक्कीच असं मला वाटतं. नक्कीच. आणि खऱ्या अर्थानं या मुलाखतीच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला जाणून घ्यायला मिळाल्यात.
खरं म्हणजे आता तुम्ही जे सांगितलं ना की प्रत्येक जण काही झालं आपल्याला स्वतःला की युट्यूबवर सर्च करतात की मला असं असं होत आहे तर नेमकं मला काय झालं असेल, आणि त्यामुळे तो विचार इतका, काही वेगवेगळे व्हिडिओ येतात, काही जणांना काहीच माहिती नसतं ते पण स्वतःचे व्हिडिओ टाकतात, मग त्यावरून मानसिकदृष्ट्या आपण आपल्याला वेगळा विचार करत असतो, आपल्याला हे झालेलं आहे ते झालेलं आहे, आणि मग आपण त्या दृष्टीने विचार करून कुणाकडेच जात नाही, डॉक्टरकडे जात नाही, आणि स्वतःच आपण उपचार करत राहतो आणि फसत जातो त्याच्यामध्ये. अगदी बरोबर. नक्कीच. आणि त्याच्यात ना तुम्ही तर जसं मला खोकला झालाय कफ म्हणून टाकलं तर तुम्हाला गुगल सांगेल तुम्हाला लंग कॅन्सर आहे, हो की नाही? नक्कीच नक्कीच आहे. त्यामुळे इतकी चुकीची इन्फॉर्मेशन बाहेर असते. त्यामुळे ह्या सगळ्या माध्यमांवरती विश्वास न ठेवता माहिती घ्या तुम्ही, पण ती माहिती खरी आहे की खोटी आहे ह्याच्याकरता रेग्युलर चांगले जे शिकलेले आणि त्याच्यामध्ये वर्षोनवर्ष प्रॅक्टिस केलेले जे डॉक्टर्स आणि सायकोलॉजिस्ट आहेत त्यांच्याकडनं त्याचं खरं खोटं करून घ्या आणि करेक्ट माहिती त्यांच्याकडनं घ्या. नक्कीच. मित्रांनो, कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यातला एक महत्त्वाचा विषय म्हणजेच दोघांनाही मी या ठिकाणी विचारतो आहे की आपण एक दृष्टीने ज्या ठिकाणी आपण जॉब करतो, आता आजचा आपला विषयच आहे की कामाच्या ठिकाणी जोपासावायचा मानसिक आरोग्य. तर जे काही आता काम करणारे सर्व लोक आहेत, ऑफिसेसमध्ये सर्व लोक आहेत, यांनी मानसिक आरोग्य आपल्या कामाच्या ठिकाणी कसं जोपासावं याबद्दल काय सांगाल? ओके. मेंटल हेल्थ ॲट वर्कप्लेस. आता ह्याच्यात वर्कप्लेसमध्ये 2 जण आले, एक एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई. म्हणजे एक जो काम आपला बॉस देतोय आपल्याला तो बॉस, आणि त्याच्या खाली काम करत असलेले आपण. ओके. तर त्या दोघांनाही ह्याची जबाबदारी घेणं फार महत्वाचं आहे. म्हणजे बॉसनी देखील ऑफिस टाइम संपल्यानंतर एम्प्लॉईला फोन करू नये की रात्रीचे 10 वाजलेत आणि आत्ताच्या आत्ता हा रिपोर्ट पाठव वगैरे. अगदीच म्हणजे काय म्हणतात त्याला, क्रायसिस नाही आहे तर नका करू फोन. किंवा ताण जास्त डेडलाईन्स आणि ह्या सगळ्याचं देणंही चुकीचं आहे. आजकाल ह्याचा अवेअरनेस खूप वाढलेला आहे आणि बऱ्याचशा MNCs मध्ये, मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये मेंटल हेल्थसाठी एक सुट्टी मिळते की मला आज बरोबर नाही वाटत आहे, म्हणजे त्याकरता मला आजारी मी आहे असं नाही, पण आज नाही जमत आहे मला यायला किंवा माझं लक्ष नाही लागत आहे, तर त्याकरता म्हणून मेंटल हेल्थ लीव्ह आपण घेऊ शकतो. सो कंपनीजमध्ये, इव्हन तुमच्याही ठिकाणी रेडिओ FM 90.4च्या एमगिरीच्या FM वर देखील तुम्ही हे अंमलात आणा की आपण मेंटल हेल्थसाठी म्हणून महिन्यातले 2 दिवस लीव्ह देऊ शकतो. जसं आपण कॅज्युअल लीव्ह आणि सिक लीव्ह देतो ना, तसं आपण मेंटल हेल्थ ॲट वर्कप्लेससाठी ही एक रेग्युलराईज करूया ना गोष्ट की मेंटल हेल्थसाठी तू सुट्टी घेऊ शकतोस. ओके. सो तिथे काय होईल, नॉर्मलाइज होईल की हो, आठवड्यातले किंवा महिन्यातले आता मोर गुड डेज दॅन बॅड डेज हा एक संदेश आहे. ओके. म्हणजे काय, तर चांगले दिवस जास्त, वाईट दिवस कमी. वाईट दिवस बिलकुलच नाहीत असं नाही म्हणत आहे आपण. म्हणजे महिन्यातल्या 30 दिवसांपैकी निदान माझे 20 दिवस तरी छान गेले पाहिजे, म्हणजे मानसिक दृष्ट्या हेल्दी गेले पाहिजे. मग 10 दिवस थोडे वर खाली गेले तरी चालतील. आपण सगळेच माणसं आहोत आणि आपल्या भावना सगळ्यांनाच आहेत, तर थोडे वर खाली गेले तरी चालतील. बरोबर. मग जर आपण हे नॉर्मलाइज केलं ऍट वर्क प्लेस, तर एक आपल्याला मेंटल हेल्थ लीव्ह जर इम्प्लिमेंट करता आली तर फार छान होईल. आणि एम्प्लॉईजनी काय करावं, म्हणजे काम करणाऱ्या ठिकाणी जे आपले कर्मचारी आहेत त्यांनी काय करावं, तर वर्क लाईफ बॅलन्स ठेवावा. की कामाच्या ठिकाणाहून मी 6 वाजता घरी निघालो की एक ट्रिक सांगते तुम्हाला की तर फॉर एक्झाम्पल मी सावंगीहून निघाले, 6 वाजता जर मी सावंगीहून निघाले तर मला सावंगी टी पॉइंट लागतो रस्त्यातनं घरी जाता जाता, तर तो टी पॉइंट मी एक नोट करून ठेवणार की आता टी पॉइंट पर्यंत आले ना की कामाचे सगळे विचार मागे, इथून पुढे फक्त घरचे विचार. तसंच दुसऱ्या दिवशी सकाळी 8:45ला निघाल्यावर 9 वाजता तिकडे पोहोचताना रस्त्यात लागणार माझ्या परत टी पॉइंट, तिथून मी आता कामाचे विचार सुरू आणि घरचे विचार मागे. असं जर मला करता आलं ना, स्विच ऑन स्विच ऑफ, त्याकरता एक लँडमार्क चूज करायचा, एक चौक किंवा एक काहीतरी जागा चूज करायची आणि तिथून ऑन आणि ऑफचं बटन आपल्या डोक्यात ऑन करायचं किंवा ऑफ करायचं. हा वर्क लाईफ बॅलन्स जपण्यासाठी फार महत्वाचा एक ट्रिक आहे. सो मेंटल हेल्थ ॲट वर्क प्लेस कॅन बी गुड. चला, त्या दृष्टीने मला स्वतःला असं वाटत होतं की मी या दृष्टीने चांगले प्रयत्न करत आहेत. एमगिरीच्या बाहेर निघालो की गेटच्या जवळ माझा मी एमगिरी विसरून जातो आणि